महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यभरात मतदान झालं। छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघात त्रिवेणी कॉलनी N7 या भागात चक्क पैशांचा पाऊस पडला। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती। खुलेआम पैसे वाटप होत असल्याने हे पैसे घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उसळली होती। या साऱ्या प्रकरणाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काल सकाळपासूनच शहरातील विविध भागांमध्ये मतदानासाठी मतदारांनी तसेच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानाला प्रमाणात प्रतिसाद मिळाला। मात्र याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून N7 परिसरातील त्रिवेणी कॉलनी येथे चक्क खुलेआम पैशाचं वाटप सुरू होतं। हे पैसे घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। यावेळी परिसरात आलेल्या कंपाऊंड वॉलची भिंतही या गर्दीने पाडून टाकली होती। पैसे घेण्यासाठी झालेल्या गर्दीत हाणामारीची घटनाही घडली। पूर्व मतदारसंघात विधानसभेची लढत अटीतटीची असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे बरेच राजकारणी नेते सत्तेसाठी कोणत्याही थराला जात असल्याचं समोर आलंय। नुकतंच विनोद तावडे यांच्या कॅशकांड प्रकरण ताजं असतानाच पूर्व मतदारसंघात खुलेआम पैसे वाटप झाल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण संवेदनशील झालंय। दिवसा ढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी मतदारांना असं खुलेआम पैसे वाटप झाल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।